मी आणि आणू आलो बघा रात्रीचं, पण रात्री काही मी व्हिडिओ घेतले नाहीत. पण मी सासरी गेली नाही. जाता जाताच म्हटलं आता इथं बहिणीच्या घरून जावं, कारण बहिणीची मुलगी डिलिव्हरी झाली होती. मग म्हटलं एका दगडात दोन पक्षी मारावे. जाता जाताच कसं भेटून गेलं का पुन्हा नंतर मला सातारला डायरेक्ट जाता येते सासरून. आमच्या गावची यात्रा असल्यामुळं मग आरव आणि त्याचे पप्पा अगोदरच गेले होते. मग आम्ही दोघी राहिलो होतो अनुच्या परीक्षेमुळं. मग मी आली होती तर बहिणीच्या घरी. तर तुम्ही घर बघू शकताय माझ्या बहिणीचं. घरामध्ये एवढं धान्य वगैरे खतं वगैरे आहेत ना, डाळिंबीच्या बागा. आणि ही माळी आहे आमच्या बहिणीच्या घरची. तर खूप उन्हाळ्यात थंड थंड वाटतंय, म्हणजे गरमी तर बिलकुल जाणवत नाही. मस्त वाटतंय. आता एवढा लसूण वगैरे पण काढून ठेवला आहे. म्हटलं आपल्याला घेऊन जाता येते. बहीण तर माझी खूप लाजायला लागली होती, म्हणत होती व्हिडिओ घेऊ नको. पण म्हटलं असू दे, काय असते, त्यांना पण समजलं पाहिजे माझी बहीण आहे म्हणून. मग माझ्या बहिणीने मला शाई काढायला लावली. आता रोज रोज शाई काढून ठेवतात. म्हटले मिक्सरला फिरवून घे, कारण सकाळी सकाळी फिरवले का कसं लोण्याचा गोळा छान असा तयार होतो. मग काय लगेच म्हटलं चला मग हे आपल्याला घेऊन जायचं आहे म्हटल्यावर थोडीफार तर मदत केली पाहिजे. माझी बहीण नेहमी देते मला लसूण तूप वगैरे, कारण बनवून ठेवते. आता बहिणींना, आता आम्ही तिघीजणी, तरी ती आम्हाला देत असते. तर मी सगळ्यात लहान आहे, त्यामुळं माझे जास्त लाड होतात सगळीकडे. आणि ही माझ्या सगळ्यात मोठी बहीण आहे. तर मोठी बहीण काय आईपेक्षा कमी नसते, त्यामुळं असतंय आमचं सुरू काही पण देणं वगैरे तिचं. आणि शेतीला भरपूर असल्यामुळं डाळिंब वगैरे बोरं आम्ही भरपूर घेऊन जातो. आणि विकतच्यापेक्षा घरची खाण्यात वेगळीच मजा असते. आणि या बारक्याला, माझ्या बहिणीच्या मुलाला, एवढे आंबे आवडतात ना, तो दिवस रात्र सारख्या आंब्याची कैरीच खात होता, कारण आंबा बिलकुल आंबट नव्हता. मग चहापाणी वगैरे केलं. आता इथं शेळ्यांना एवढं छान याने बनवून घेतले ना, शेळ्या चारा बिलकुल खाली पाडत नाहीत, मस्त बनवून घेतले. आणि सगळं हिरवं असल्यामुळे उन्हाळ्यात पण शेळ्यांना हिरवा चारा असतो. आता हे बारक्याला आमच्या एवढं खेळायला आवडतंय ना, कंटिन्यू बघा ट्रॅक्टर खेळतच राहतो. कोणीच लागत नाही त्याला खेळायला. ट्रॅक्टर वगैरे असले का मस्त खेळत राहतो. आणि मुलांनाही खूप भारी वाटतं इथं. मग माझ्या आत्यानं तोपर्यंत तूप कडवून ठेवलं. एवढा खमंग वास येत होता ना, खरंच खूप भारी वाटत होतं. मग इथं आम्ही जेवण करायला बसलो. तर माझी बहीण मस्त असं चुलीवरचं तापलेलं दूध आणि बाजरीची भाकरी, कुणाला खायला आवडते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी दही आणि वांग्याची भाजी घेतली होती. तर असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर बाय बाय, पुन्हा भेटू.